मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता ईश्वरी विचारत असते की मला एक गोष्ट सांगा, तुम्ही जेव्हा आता उदयकांत हा तेथे त्या पत्त्यावर आहे तर तुम्ही त्याला शोधायला गेला होतात, तर त्यावेळेस मात्र आता मामीला हे सर्व सांगितलं होतं का? म्हणजे मामी आपल्या अगोदर मात्र त्या पत्त्यावर कशी जाऊन पोहोचली, मामीला हे सगळं माहिती झाले होते का? आणि तेवढ्यात मात्र अर्णव म्हणतो की मी मामीला का सांगेल, मी कुणाला काहीच सांगितलं नव्हतं, मी घाईने मात्र तिकडे येऊन पोहोचलो होतो. आता हे ऐकल्यानंतर ईश्वरी म्हणते की नाही, मामीला आता नक्कीच काहीतरी माहिती असेल, कारण मामी आपल्या अगोदर तिकडे पोहोचल्यात कशा? मला तर असं वाटतं की नक्की काहीतरी कुठेतरी पाणी मुरत आहे. मग आता त्यांना कोणी काही सांगितलं नव्हतं तरी सुद्धा बरोबर त्या पत्त्यावर त्या जाऊन कसं पोहोचल्यात? अर्णव म्हणतो की पण मला सांगायला वेळच नव्हता. तेव्हा लगेच इकडे वल्लरी आता म्हणते की आपल्या रूममध्ये आहे असं कोणीतरी, मला सतत वाटत होतं. तर आता अविनाश मामा आणखीनच वल्लरीला घाबरून देतो. आता काहीतरी असे अतृप्त आत्मे असतात तर ते घुटमळत असतात आणि त्यांना त्यांचा हिशोब चुकता करायचा असतो. तेव्हा आता वल्लरी घाबरूनच लाल होते. तर इकडे अर्णव ईश्वरीला म्हणतो की मला नाही वाटत की आता मामीचा या सगळ्याशी काही संबंध असेल म्हणून. आता ईश्वरी झोपत असते परंतु ती विचार करत असते आणि मनात म्हणते की तुम्ही काही म्हणा सर, पण मला जे प्रश्न पडलेले आहेत तर त्याची उत्तरं शोधल्याशिवाय मी नाही राहणार. म्हणून आता ईश्वरीला मामीवर संशय आलेला असतो. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.